नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स अर्थात KTHM कॉलेज नाशिक, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, FY BCom सेमिस्टर 1, मी सहाय्यक प्राध्यापिका SS रायते. मागील लेक्चरमध्ये आपण संगणक संकल्पना आणि उपयोजन पहिले या विषयाची ओळख करून घेतली. तसेच संगणक म्हणजे काय हे देखील बघितले. आज आपण संगणकाची वैशिष्ट्ये, संगणकाची ब्लॉक आकृती आणि संगणकाच्या पिढ्या बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिले संगणकाची वैशिष्ट्ये. तर विद्यार्थ्यांनो, आज संगणकाचा उपयोग अनेक क्षेत्रात होत आहे. आज असे एकही क्षेत्र नाही जिथे संगणकाचा उपयोग नाही. शैक्षणिक क्षेत्र असो की आर्थिक क्षेत्र, प्रत्येक ठिकाणी संगणकाचा उपयोग केला जात आहे. कारण संगणकाची स्वतःची अशी काही पण खास वैशिष्ट्ये आहेत. ती पुढील प्रमाणे. पहिले वैशिष्ट्य वेग. वेग हे संगणकाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. वेगामुळे संगणकाचा आधुनिक काळात विकास झाला आहे. मानव जे काम 1 महिन्यात पूर्ण करेल तेच काम संगणक काही सेकंदात पूर्ण करतो. म्हणजेच मानवाच्या काम करण्याच्या वेगापेक्षा संगणकाचा काम करण्याचा वेग कितीतरी पटीने जास्त आहे. यावरून संगणकाच्या गतीची आपल्याला कल्पना येऊ शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मानवाला जर आकडेमोड करायची असेल तर मानवाला भरपूर वेळ लागतो, पण अचूकताही कमी राहते. परंतु हेच काम जर संगणकावर केले तर काही सेकंदात पूर्ण होईल आणि तेही अचूकपणे. संगणक एका सेकंदात 3 ते 3.5 लाख आकडेमोड करू शकतो. तसेच त्याचा वेग मायक्रोसेकंड, नॅनोसेकंड मध्ये मोजला जातो. दुसरे अचूकता. अचूकता हे संगणकाचे खास वैशिष्ट्य आहे. संगणक कोणतेही कार्य मानवापेक्षा अचूकपणे करतो, म्हणून अचूकता हे संगणकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. संगणकाला दिलेले कार्य अतिशय अचूकपणे करीत असतो. संगणकाचा काम करण्याचा वेग जरी जास्त असला तरी पण संगणक काम बिनचूकपणे करतो. तो स्वतःहून कोणतीही चूक करत नाही. त्याच्या कामाची अचूकता ही मानवाच्या अचूकतेपेक्षा खूप जास्त असते. संगणकाला जर आकडेमोड करायचे असेल तर संगणक ते कार्य प्रचंड वेगात आणि अचूकपणे करतो. परंतु तेच काम जर मानवी श्रमाने केले तर वेग पण कमी आणि अचूकता पण कमी. म्हणून अचूकता हे संगणकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. पुढील परिश्रम. संगणक सातत्यपूर्ण स्वरूपात आपले कार्य पार पाडत असतो. संगणकास मनुष्याप्रमाणे थकवा येत नाही, तसेच कामावरून लक्ष विचलित होत नाही. एका सातत्यपूर्ण वेगात संगणक दीर्घकाळ कार्य पार पाडू शकतो. त्याचे कार्य खंडित होत नाही. पुढील स्वयंचलितता. संगणकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते एक स्वयंचलित यंत्र आहे. संगणकात जेव्हा आज्ञा केली जाते तेव्हा ती त्याच्या स्मृती विभागात जाते व संगणक आपोआप आपली कार्य पार पाडतो. मानवी हस्तक्षेपाच्या अभावी संगणक आपले कार्य पार पाडण्यास सक्षम असतो. पुढे अष्टपैलुत्व. संगणक अष्टपैलू आहे. तो फक्त एकच काम करीत नाही तर वेगवेगळ्या प्रकारची कामे संगणक करू शकतो. उदाहरणार्थ बँकेचे व्यवहार करणे, चित्र काढणे, नकाशे तयार करणे, आलेख तयार करणे, हिशोब ठेवणे, संदेशवहन, पत्रलेखन, गप्पा गोष्टी करणे, मनोरंजन, वेबसाईट बनवणे इत्यादी सर्व कामे संगणक करतो. म्हणून त्याला अष्टपैलू प्राप्त झालेले आहे. त्याने मानवाचे जीवन सुखमय आणि समृद्ध केले आहे. त्यानंतर मेमरी. मेमरी म्हणजेच काय की संगणकाची माहिती साठवून ठेवण्याची क्षमता ही खूप मोठी असते. खूप मोठ्या स्वरूपात माहिती संगणक दीर्घकाळापर्यंत साठवून ठेवू शकतो. संगणकाच्या स्मृती विभागात सर्व माहिती साठवून ठेवलेली असते. तर विद्यार्थ्यांनो, ही महत्त्वाची आणि खास संगणकाची वैशिष्ट्ये आहेत. नेक्स्ट पॉइंट, ब्लॉक डायग्राम ऑफ ए कम्प्युटर सिस्टीम म्हणजेच संगणक प्रणालीची ब्लॉक आकृती. या डायग्राम मध्ये महत्त्वाचे 3 युनिट आहे. इनपुट युनिट, CPU, आउटपुट युनिट. CPU म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. या युनिटमध्ये अंकगणित तर्कशास्त्र युनिट, नियंत्रण युनिट, मेमरी आणि साठवण इत्यादी महत्त्वाचे भाग आहेत.
चला तर मग याची सविस्तर माहिती घेऊया. संगणक प्रणालीमध्ये 3 युनिट असतात. पहिले इनपुट युनिट. या युनिटमध्ये असे डिव्हाइस आहे ज्याच्या मदतीने आपण संगणकात डेटा प्रविष्ट करतो. हे युनिट वापरकर्ता आणि संगणक यांच्यात दुवा निर्माण करतो. इनपुट डिव्हाइस संगणकाद्वारे समजण्यायोग्य फॉर्ममध्ये माहितीचे भाषांतर करतात. संगणक प्रणालीमध्ये वापरली जाणारी काही महत्त्वाची इनपुट साधने म्हणजे कीबोर्ड, माउस, जॉयस्टिक, लाईट पेन, ट्रॅकबॉल, स्कॅनर, मायक्रोफोन इत्यादी. विद्यार्थ्यांनो, म्हणजेच ज्या माध्यमाद्वारे संगणकाला माहिती व आज्ञावली देण्यात येते त्यास इनपुट विभाग असे म्हणतात. संगणकास वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून सूचना किंवा माहिती दिली जाते. ज्या विविध साधनांद्वारे माहिती देण्यात येते अशा साधनांना इनपुट साधने असे म्हणतात. आताच आपण बघितले इनपुट साधने कीबोर्ड, माउस, मायक्रोफोन, स्कॅनर, डिजिटल कॅमेरा इत्यादी साधनांचा त्यामध्ये समावेश होतो. पुढील युनिट सीपीयू. याचाच अर्थ सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सीपीयू संगणकाचा मेंदू मानला जातो. सीपीयू सर्व प्रकारच्या डेटा प्रोसेसिंग ऑपरेशन्स करते. हे डेटा दरम्यानचे निकाल आणि सूचना म्हणजेच काय की प्रोग्राम संचित करते. हे संगणकाच्या सर्व भागांचे ऑपरेशन नियंत्रित करते. सीपीयू वापरकर्त्याच्या सूचना पूर्ण करणाऱ्या प्रत्येक संगणक प्रणालीचे हृदय आहे. तर सीपीयू हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे संगणकाचा. सीपीयू म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. यास मेमरी युनिट असेही म्हटले जाते. सर्व भागांवर नियंत्रण करण्याचे काम सेंट्रल प्रोसेसिंग युनिट द्वारे केले जाते आणि सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे संगणकाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सीपीयू नसेल तर संगणक वर्क करणार नाही. सीपीयू मध्ये स्वतःचे 3 घटक आहेत. पहिला घटक एएलयू म्हणजेच अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट, मराठीमध्ये अंकगणित लॉजिक युनिट. हे युनिट अंकगणित आणि लॉजिकल ऑपरेशनसाठी जबाबदार आहे. एएलयू द्वारे केल्या गेलेल्या प्रमुख ऑपरेशनमध्ये जोड, वजाबाकी, गुणाकार, विभागणी, तर्कशास्त्र आणि तुलना आहे. म्हणजे ज्या भागात विशेष करून गणनाचे कार्य केले जाते त्या विभागाला आकडेमोड करणारा किंवा गणितीय तार्किक विभाग असे म्हणतात. या विभागात प्रामुख्याने आकडेवारी, गणन या घटकांवरच भर देण्यात येतो. दुसरे युनिट मेमरी युनिट. यामध्ये डेटा जतन करणे आणि सूचना कायमस्वरूपी किंवा तात्पुरते करणे स्टोरेज म्हणून ओळखले जाते. हे युनिट सूचना, डेटा आणि इंटरमिजिएट संचित करू शकते. तर स्मृती हे संगणकाचे खास वैशिष्ट्य असून इनपुटद्वारे जी माहिती व आज्ञा संगणकाला दिली जाते ती संगणकाच्या एका विशिष्ट भागात साठवली जाते. या विभागाला स्मृती विभाग किंवा मेमरी युनिट असे म्हणतात. पुढे सीयू म्हणजेच कंट्रोल युनिट. हे युनिट प्रोग्राम अंमलबजावणीसाठी मेमरीमधून माहिती आणण्यासाठी, डिकोडिंग करण्यास आणि संगणकावर योग्य ठिकाणी पाठविण्यास जबाबदार आहे. हे संगणकाच्या इतर सर्व युनिटचे व्यवस्थापन व समन्वय ठेवते. तर विद्यार्थ्यांनो, कंट्रोल युनिट हे कॉम्प्युटरवरील सर्व भागांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. या प्रकारे संगणकामध्ये सीपीयूचे 3 घटक आहेत: एएलयू, मेमरी युनिट आणि सी. तिसरे आउटपुट युनिट. संगणक प्रक्रियेच्या परिणामास आउटपुट असे म्हणतात. आउटपुट युनिटमध्ये अशी डिव्हाइसेस असतात ज्यांच्या मदतीने आपल्याला संगणकावरून माहिती मिळते. हे युनिट संगणक आणि वापरकर्त्यामधील दुवा आहे. आउटपुट डिव्हाइस संगणकाचे आउटपुट वापरकर्त्याद्वारे समजण्यायोग्य फॉर्ममध्ये भाषांतरित करतात. तर विद्यार्थ्यांनो, आउटपुट युनिट म्हणजेच काय की ज्या साधनांच्या माध्यमातून आपल्याला संगणकाकडून सूचना किंवा माहिती मिळते अशा साधनांना आउटपुट साधने असे म्हणतात. तर आउटपुट साधनांमध्ये मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर इत्यादी साधनांचा समावेश होतो. तर अशा प्रकारे आपण संगणक प्रणालीची ब्लॉक आकृती आणि त्याची सविस्तर माहिती घेतली. नेक्स्ट पॉइंट, कॉम्प्युटर जनरेशन.
अर्थात संगणकाच्या पिढ्या. संगणकाचा जो विकास झाला तो प्रमुखतः संगणकीय साधनांच्या मध्ये जे बदल घडून आले त्याच्याशी संबंधित असल्याचे दिसून येते. संगणकाच्या या पिढ्यांमध्ये प्रत्येक वेळेस वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये जो काही महत्त्वपूर्ण बदल घडून आला किंवा त्याच्यामध्ये जो काही विकास झाला त्यानुसार फरक दर्शवला जातो. संगणकाच्या मुख्य 5 पिढ्या आहेत त्या पुढील प्रमाणे. पहिली पिढी. पहिल्या पिढीचा कालावधी 1942 ते 1955 आहे. सूचना देण्यासाठी प्रथम पिढीतील संगणक व्हॅक्यूम ट्यूब आणि मशीन भाषे वापरली जात. या पिढीचा संगणक आकारात खूप मोठा होता आणि त्यांचे प्रोग्रामिंग करणे एक कठीण काम होते. तर पहिल्या पिढीमध्ये संगणक हे व्हॅक्यूम ट्यूब द्वारे बनवलेले होते आणि त्याच्यामध्ये मशीन भाषे वापरली जात म्हणजेच मशीन लँग्वेजचा वापर केला जात होता. आणि तो जो संगणक होता तो आकाराने खूप मोठा होता आणि त्याचे प्रोग्रामिंग करणे हे एक कठीण काम होते. त्यामुळे दुसऱ्या पिढीचा विकास झाला. दुसऱ्या पिढीचा कालावधी हा 1955 ते 1964 आहे. ट्रान्झिस्टरच्या परिचयातून संगणक दुसऱ्या पिढीमध्ये प्रवेश करतात. ट्रान्झिस्टरद्वारे व्हॅक्यूम ट्यूब बदलला गेला. म्हणजेच काय की व्हॅक्यूम ट्यूबच्या ऐवजी ट्रान्झिस्टरचा वापर होण्यास सुरुवात झाली आणि संगणकाच्या दुसऱ्या पिढीची निर्मिती झाली. व्हॅक्यूम ट्यूबपेक्षा ट्रान्झिस्टर हा चांगल्या प्रतीचा ठरणार होता. परिणामी या संगणकाचा आकार, कमी खर्चिकता आणि अत्यंतिक जलद गती ऊर्जा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सफाईदार असा होता. पण असे जरी असले तरी सुद्धा अजूनही या दुसऱ्या पिढीतील संगणकाकडून मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण होत होती आणि खऱ्या अर्थाने हा सर्वांच्या चिंतेचा विषय होता. त्यामुळे तिसऱ्या पिढीचा विकास झाला. तिसऱ्या पिढीचा कालावधी हा 1964 ते 1975 आहे. तिसऱ्या पिढीच्या संगणकात नवीन तंत्रज्ञान वापरले ते म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट म्हणजेच काय की आयसी. चौथी पिढी. चौथ्या पिढीचा कालावधी हा 1975 ते 1989 आहे. मायक्रो प्रोसेसर वापरून बनवलेले संगणक चौथ्या पिढीचे संगणक बनतात. मायक्रो प्रोसेसरने संगणकाची चौथी पिढी निर्माण केली. यामध्ये एका सिलिकॉनच्या चिपवरती अनेक एकात्मिक सर्किट बांधली गेली होती. या पिढीतील घरगुती वापरासाठीचा पहिला संगणक 1981 मध्ये IBM या कंपनीने बाजारात आणला. हा जो लहान आकाराचा संगणक होता आणि तो अधिक सक्षमही होता. हे संगणक नेटवर्कच्या आधारे एकमेकांना एकत्रितरित्या जोडता येत होते. त्यातूनच इंटरनेटचा विकास झाला. पुढे पाचवी पिढी. 1989 नंतर पाचव्या पिढीचा कालावधी आहे. संगणकाची पाचवी पिढी ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी आहे. अर्थात अजून या पिढीचा विकास होणे सुरू आहे. यात समाविष्ट करण्यात आलेल्या काही ऍप्लिकेशनचा वापर आता सुद्धा होत आहे, जसे की व्हॉइस रेकॉग्निशन वगैरे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण संगणकाची काही खास वैशिष्ट्ये, त्यानंतर संगणकाची ब्लॉक डायग्राम आणि संगणकाची पिढ्या म्हणजेच कॉम्प्युटर जनरेशन पॉइंट अभ्यासले. Thank you so much.